ओके. खूप दिवसानंतर आपण भेटलो आहे, म्हणजे ॲज अ व्हिडिओ फॉर्मेशन थ्रू. आय एम राईट नाऊ ॲज अ आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे? व्हॉट शुड आय टेल अबाउट दिस इज अबाउट आय एम स्केअर्ड ॲक्च्युली. आजची तारीख आहे 7 डिसेंबर 2015. आता वाजले करीब सकाळचे 8 वाजले असं, 8 साडेआठ. जेव्हा तुम्हाला कोणतं टार्गेट अचीव करायचं राहते तर तुमच्यापाशी 2 वे राहते, एक इझी वे आणि एक हार्ड वे. म्हणजे टार्गेट अचीव म्हणजे एक एक डेस्टिनेशन जिथे तुमची लाईफ खूप फुल ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे. त्यासाठी 2 वे आहे, एक आहे इझी वे आणि एक आहे हार्ड वे. जर आपण इझी वे पकडला ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी खूप इझिली भेटत जाते आणि तुमची लाईफ वुड बी रिअली नॉर्मल काइंड ऑफ हॅपीनेस मध्ये इन्क्लूड होऊन एक स्वतःचं आयलंड क्रिएट करते आणि त्या आयलंडमध्ये जाऊन आपण ते फुल ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ लाईफ ॲक्वायर करून घेतो. बट हार्डवे मध्ये तुम्हाला बहुत जास्त हे करावं लागते, बहुत जास्त डिप्रेस अँड टेन्शन अँड बहुत स्ट्रगल. याच्यात पॉसिबिलिटी राहते जर मनात विश्वास असेल तर, याची पॉसिबिलिटी पण नाही राहत जेव्हा विश्वास नसेल तर. पण याच्यातून समजा तुमच्यापाशी विश्वास पण आहे आणि तुमच्यापाशी टॅलेंट पण आहे तर समोर जाऊन हे एवढं चांगलं फ्युचर्स क्रिएट करते ना की इट्स वन ऑफ द काइंड, लाईक यू आर लिव्हिंग इन युअर ड्रीम. इतकं माहोल आहे. मी स्केअर्ड होत आहे कारण मोठे वडील आले आहे माझे, तर त्यांनी प्लॉट वगैरे बांधकाम सुरू केलं आहे. माझी काही त्यात काही हे नाही, प्रॉब्लेम नाही त्यात, इट्स अ नाईस थिंग. मग त्यांनी म्हणलं आहे की समजा नाही लागलं तर दुकान टाकून देऊ. हे एक इझी वेचे खूप सारे टाईप माझ्या लाईफमध्ये इन्क्लूड झाले आहे, दुकान टाकून देऊ. अदर दॅन फादर म्हणते का तुला कोणत्या वेदर रिपोर्टमध्ये किंवा कोणत्या हवामान खात्यात तुला लावून देऊ, डिप्लोमा आहे तर ओके, आणि प्लस इंडस्ट्रीमध्ये पण कुठे लावून देऊ. पण हे तीनही रिझन मला रिप्रेझेंट करत नाही का तू मुंबईला जा आणि स्ट्रगल कर. हे 3 वे जे की बहुत स्केरी होत आहे. मला डिसिजन घ्यायला खूप भीती लागत आहे. म्हणजे मी जाईन तर माझ्या अंगात करेज आहे का नाही, मी करू शकतो का नाही, माझ्यापाशी बॅकअप तर आहे. आता मी बॅकअप बनवला तर व्हॉट, मी खूप जास्त वेळ तर नाही करीन. अरे बेटा, स्वतःवर विश्वास ठेव यार. आर्टिफॅक्ट एपिसोड आणि सर्वात महत्वाचं आहे, जर तू बायनरी कोड मूवी नाही बनवली तर एवढ्या लोकांना तू इन्स्पायर कसं काय करू शकते यार. हे तुझी फिल्म आहे, ही फक्त तुझ्यासाठी नाही आहे, ही ऑल अराउंड द वर्ल्ड. तुला सर्वात वर्ल्ड मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड, so that movie really affect on the people or living in the world. So tell me, if you wouldn't do that, it wouldn't be born and it just be disappear. आणि मग आपण जस्ट तू मग असे फाडतुसले पिक्चर पाहून मग रिव्ह्यू करायचं नाही हा. त्यात काही अर्थ नाही. जर तुम्हाला ताकद नाही त्याला चेंज करण्यासाठी तर तुम्ही त्याला हे पण नाही करू शकत, शिवाय नाही देऊ शकत. कारण तुम्हाला ताकद पाहिजे तेवढी मोठी बनवण्यासाठी. समजा तेही ताकद जुळत नसेल ना मग याच्यामध्ये खुश राहा आणि जास्त बडबड करा नको. कॉलिंग आम स्ट्रेटली डिरेक्ट, हे असं फालतूपणा. माझा डिप्लोमा झाला आहे आणि राईट नाव आय एम रिअली स्केअर्ड. सो आय शुड प्रॉबेबली फोकस ऑन माय बायनरी कोड अँड गो टू दी मुंबई. अरे यार, मी डोक्यात पण स्वप्न काय होऊन राहिलं मला. मी मुंबईमध्ये गेलो आणि मला 20,000ची जॉब लागली आणि मग मी का करून राहिलो. अरे यार, फोकस कर यार, फोकस कर आपल्या याच्यावर. मला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. जोपर्यंत फोकस नाही होणार तोपर्यंत काहीच नाही.
Yes, it is. Thank you.